तर आता मी सांगोला तालुक्यातील देवळे गावामध्ये आलो मित्रांनो. स्थापना केलेली आहे. वाळूची मूर्ती आहे. समर्थ रामदास स्वामींनी 11 वर्षे इथं मांडव खडक म्हणून आपल्या मान नदी आहे. त्या मान नदीमध्ये मांडव खडक असा फार मोठा उंच खडक होता. तो अगदी मांडवासारखा दिसत होता, म्हणून त्याला मांडव खडक असं नाव पडलं. त्या मांडव खडकावर बसून समर्थ रामदास स्वामींनी 11 वर्ष तपस्या केली. 11 वर्ष तपस्या केल्यानंतर त्यांनी तपस्या पूर्ण झाल्यानंतर या तर नमस्कार मित्रांनो. तर आज बघा मी आमच्या गावाच्या जवळ एक देवळे गाव आहे. तर ह्या गावामध्ये तुम्हाला सांगतो एक पारंपरिक एक असं मंदिर आहे. तर इथं मी आलो आहे. तर तुम्हाला हे हनुमानाचं पारंपरिक हे मंदिर तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे असं बाहेर डेकोरेशन असं केलं आहे. तर हे असं मंदिराचं शिखरला वगैरे असं मस्तपैकी लाइटिंग दिली आहे. तर ह्या बाजूला सुद्धा डेकोरेशनचं वगैरे काम चालू आहे. तर आता तुम्हाला मी आतलं एकदम मंदिर दाखवतो कसं आहे बघा. तर मित्रांनो हे असं मेन इथे गेट आहे. आपण सभा मंडपात जाऊया. तर आता बघा असा भला मोठा असा सभा मंडप आहे. तर ही उद्या पूर्णपणे असा एकदम गच्च होणार आहे. आपल्या हनुमानाची ही पालखी आहे. तर ह्या पालखीची मिरवणूक असते. फुलं पडल्याच्या नंतर हा पालखीची मिरवणूक असते. आपण आता आत डायरेक्ट जाऊन दर्शन. मला उद्या यात्रेचा व्हिडिओ सुद्धा ह्याच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. बघायला विसरू नका पुढं बघा. तर ही असा आतल्या बाजूला एकदम असा देव आहे. मित्रांनो आता मी दर्शन घेतो आणि पुजारी मामा इथं आहेत. तर मी पुजारी मामाला थोडीशी माहिती विचारणार आहे देवाबद्दल. तर मित्रांनो आता माझं हनुमानाचं आणि पुजारीचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. तर आता मी पुजारीला थोडीशी माहिती विचारणार आहे. तर मित्रांनो आता आपण इथं पुजारी मामा आहे. पुजारी मामाला मी थोडीफार माहिती विचारणार आहे. तर पुजारी मामा किती वर्षापासून तुम्ही हनुमान जयंती इथं साजरी करताय किंवा तुमच्या आधीपासून कधीपासून चालू आहे? माझ्या वडिलाच्या आजोबापासून ही प्रथा आहे यांची. हे मंदिर 1759ला स्थापना केलेली आहे. वाळूची मूर्ती आहे. समर्थ रामदास स्वामींनी 11 वर्षे इथं मांडव खडक म्हणून आपल्या मान नदी आहे. त्या मान नदीमध्ये मांडव खडक असा फार मोठा उंच खडक होता. तो अगदी मांडवासारखा दिसत होता, म्हणून त्याला मांडव खडक असं नाव पडलं. त्या मांडव खडकावर बसून समर्थ रामदास स्वामींनी 11 वर्ष तपस्या केली. 11 वर्ष तपस्या केल्यानंतर त्यांनी तपस्या पूर्ण झाल्यानंतर या देवळे गावाची स्थापना करून हे मारुतीच्या मंदिराची स्थापना केली. आणि या गावाच्या पलीकडे मान नदीच्या पलीकडे मेथोडे म्हणून गाव आहे. तिथं रामाच्या मंदिराची स्थापना केली. अशा प्रकारे या मंदिराची स्थापना करून समर्थ रामदास स्वामी आपल्या सज्जनगड या क्षेत्री ते तिकडे गेले आणि त्यांनी तिथे राहिलेल्या मारुतीची स्थापना केली. जे 11 रुद्र म्हणतात ते पहिले रुद्र हे आहे आणि बाकीचे रुद्र ते आहेत. ते 10 रुद्र तिकडे आहेत आणि 11वा पहिला रुद्र इथं आहे. ह्या मारुतीविषयी तुम्हाला आणखी काय माहिती सांगावीशी वाटते? मारुतीविषयी आता आमचे आजोबा वाडवडील जे सांगत होते की त्यावेळेस औरंगजेबाद ज्यावेळेस इथं चाल करत होता, तिथं मांजरी म्हणून गाव आहे, तिथं त्यांना तळ ठोकून होता. त्यांनी आसपासच्या गावाची मंदिरं वगैरे उद्ध्वस्त केली आणि ज्यावेळी मेथोडे गावातील काही मंदिरं त्यांनी उद्ध्वस्त केली आणि देवळे गावी ज्यावेळी यायला निघाला त्यावेळेस इथं मारुतीने भुंगे सोडले होते आणि त्या भुंग्याने त्याच्या सैनिकाचे पूर्ण डोळे फोडून काढले. त्यांना इकडे अलीकडे येऊ दिलं नाही. त्यांना तसंच पाठीमागे पळवून लावलं. अशी एक आख्यायिका आहे.
आणि ही गोट खरी आहे. या गावामध्ये हे मारुतीचे ग्रामदैवत आहे. ह्या तुमच्या ग्रामदैवतीला तर असं बाहेरचे भाविक बाहेर गावात कोणत्या कोणत्या साधारण सगळे येतात. कोणत्या कोणत्या गावात असं बाहेरून जास्त येतात? बाहेरून जास्त सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा आपल्या आसपासच्या तालुक्यातले सगळे येतात. होय. इथली यात्रा फार मोठी असते आणि मंदिर ही फार भव्य दिव्य आहे. इथल्या ग्रामस्थांनी या मंदिराचे अगदी काटेकोरपणे पालन करून या मंदिराची व्यवस्था ठेवलेली आहे. यावर्षी तर मंदिराचं सगळं पूर्ण आतले बांधकाम वगैरे पूर्ण करून आतून सगळं आणि हे जे आता मोठं एकदम मंदिर बांधलं आहे तर हे किती साली बांधलं होतं? मंदिर हे 15 वर्षापूर्वी बांधलेलं आहे. नूतनीकरण केलेलं आहे. पहिलं साधं आणि आपल्या लाकडी मंदिर होतं साधं. अच्छा अच्छा. तर मित्रांनो, त्या पुजारी मामानं खूप छान माहिती दिली. जी काय प्राचीन काळापासून जी काय माहिती होती त्यांनी अशी माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण जयंतीला आलेले भाविक बघणार आहोत. तर